शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय चाललंय? सध्या पावसाने विश्रांती घेतली ना, म्हणजे आमच्याकडे मुंबईला तर विश्रांती घेतलेली आहे, आणि तुमच्या तिकडे कुठून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तिथे कशी परिस्थिती आहे? आता मला वाटतं बहुतेक भागात पाऊस थोडासा म्हणजे विश्रांतीच घेतलेली आहे पावसाने. आय होप सो की भात लावणी वगैरे झाली असेल, शेतीची कामं व्यवस्थित पार पाडली असावी अशी आशा बाळगूया. तर मंडळी बाकी काय चाललंय तुमचं? मजेत? छान. तर मंडळी एका विषयावर थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. मी म्हणाला, अरे लक्ष कुठे आहे? बोलतोयस आणि लक्ष कुठे आहे? मी ऑफिसचं काम करता करता बोलतोय कारण कामही तितकंच महत्वाचं आहे. एक मिनिट. हा मंडळी, मगाशी आपण अशा विषयावर बोलत होतो. तुम्हाला माहिती असेल 2 आठवड्यापूर्वी जेव्हा आपलं अधिवेशन चालू होतं विधानसभेत, त्यावेळेला एक अप्रिय घटना घडली. एक मंत्री होते जे विधान भवनामध्ये रमी खेळत होते त्यांच्या मोबाईलवर. तसा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, प्रचंड व्हायरल झाला. आणि नंतर त्यांनीही मान्य केलं की तो बघत होते, पण ते ॲड स्किप वगैरे करत होते असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर बराचसा उहापोह झाला आणि त्यांना त्यांचे पक्षप्रमुख अजितदादांनी त्यांना समजावलं, तरी त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी वारंवार चुका केल्या आपल्या बोलण्यातनं. सुरुवातीला ते म्हणले होते की शेतकऱ्यांना त्यांनी भिकारी म्हणून संबोधलं होतं. त्याच्यानंतर बोलले मला ओसाड शेताचा ओसाड गावाचा पाटील केला आहे. त्याच्यानंतर परत हे रमीचं प्रकरण. त्याच्यानंतर परत त्यांनी लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी विधान केलं की नाही, सरकारच भिकारी आहे म्हणून. मंडळी, एक मंत्री असा वारंवार बेजबाबदारपणे वागत असेल तर त्याची शिक्षा काय असायला हवी? तर थोडक्यात एक तर त्यांना मंत्रिमंडळातनं काढायला हवं होतं आणि त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण या घटनेमध्ये केलं काय नेमकं सरकारने म्हणा, अजितदादांनी म्हणा किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी? त्यांचा खांदेपालट केला. त्यांना क्रीडा मंत्री दिलं आणि त्यांच्याकडचं कृषी मंत्रीपद हे दत्तामामा भरणे यांना आज जाहीर झालं. तर मंडळी, म्हणजे आपण एक साधारण एक उदाहरण बघूया की हा निर्णय कसा काय चूक असू शकतो. मंडळी, हे बघा, एखादी व्यक्ती जर त्या एका खात्यामध्ये काम करते, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करते, अरे तर मंडळी तेच सांगतो, हे उदाहरण चूक कसं असू शकतं. एखादा मंत्री जर त्याच्या डिपार्टमेंटमध्ये त्याची कॅपॅसिटी नसेल, योग्य निर्णय घेत नसेल किंवा तेवढं प्राबल्याने तेवढ्या कॅपॅसिटीने काम करत नसेल, तर त्या केसमध्ये त्यांचं मंत्रिपद चेंज केलं असतं. त्यांना क्रीडा मंत्रिपद दिलं असतं, त्यांना दुसऱ्यांना कृषी मंत्रिपद दिलं असतं, तर हा निर्णय थोडाफार योग्य होता. पण एखादा मंत्री सातत्याने बेजबाबदारपणे निष्काळजीपणे काम करतायत, निष्काळजीपणे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतायत, सरकारच्या विरोधात बोलतायत. सरकारच्या विरोधात असं नाही बोलत, पण त्यांनी बेदरकारपणे कुठलेही स्टेटमेंट करतायत. त्यानंतर आपलं कर्तव्य विसरून बाबा आपण विधानसभेमध्ये कशाला जातो, विधानसभेमध्ये कुठलाही प्रश्न मांडायला किंवा प्रश्नावर उत्तर द्या. ते मंत्री आहेत म्हणल्यानंतर त्यांनी कुठल्या प्रश्नावर प्रभावीपणे उत्तर देणं हे अपेक्षित आहे. विधानसभेच्या कामकाजात हिरीहिरीने भाग घेणं अपेक्षित आहे. अशा जागेवर ते जर रमी खेळतायत तर ते कितपत योग्य आहे? आता तुम्ही म्हणाला, अरे आपल्या यूट्यूब चॅनलचा राजकारण हा विषय नाही. अजिबात नाही, राजकारण हा विषय आपला आहेच नाही आणि तो कधीच नसेल. पण कसं आहे माहिती आहे, आपण एक समाजातला नागरिक म्हणून जेव्हा या घटनेकडे बघतो ना, तेव्हा भाष्य पण करणं गरजेचं आहे. तेच असतं ना, एखादा विद्यार्थी जर क्रिकेटमध्ये समजा काम व्यवस्थित खेळत नसेल तर त्याचं आपण हे ओळखतो.
की त्याचा कल कुठल्या साईडला आहे, तर त्यावर त्याला आपण दुसऱ्या कुठल्या तरी कोर्समध्ये घालतो. गाणं असो, म्युझिक असो, तबला असो, हे असं करतो. पण एखादा विद्यार्थी शाळेत जाऊन जर गैरप्रकारच करत असेल, अशा वेळेला आपण काय करतो, त्याला समज देतो. वारंवार ती घटना जर करत असेल तर आपण त्याला समज देतो. विद्यार्थी म्हणल्यानंतर 2 वेळा 3 वेळा समज देतो. पण असं नाही करत आहे ना, एखादी घटना जो रॉंगच करतोय म्हणल्यानंतर त्याचा हा वर्ग बदलून दुसऱ्या वर्गात टाकतोय, असं करतोय का? नाही करत ना. अशा वेळेला कधी कधी काय शाळांमध्ये तशा विद्यार्थ्याला निष्कासित केलं जातं. ही तर शाळा झाली मंडळी. विद्यार्थी हा एक छोटासा आहे, त्याला एवढ्या पद्धतीचं ज्ञान नसतं, नॉलेज नसतं, तरी पण त्याच्या बाबतीत त्याला ही शिक्षा दिली जाते. मग मंत्री हे तर खूप प्रगल्भ विचारांचे असतात, खूप शिकलेले असतात, त्यांना सामाजिक ज्ञान असतं, सामाजिक नॉलेज असतं, समाजामध्ये कसं वागायचं हे नॉलेज असतं. तरी एवढं नॉलेज असून सुद्धा जर ते सातत्याने चुकीचं वागत असेल, चुकीचं वर्तन करत असतील, तर त्यावेळेला त्यांचं खांदा पालट करणं, म्हणजे त्यांच्याकडचं हे मंत्रिपद काढून दुसरं मंत्रिपद बहाल करणं कितपत योग्य आहे? मला तर अयोग्य वाटतं. माझ्या मते तर साफपणे चुकीचं वाटतं. कारण काय म्हणते मंडळी, व्यक्ती तीच आहे ना, व्यक्ती तीच आहे. ती व्यक्ती कमी कॅपॅसिटीने काम करत होती, दुसरीकडे आली, चला त्या ती तिचं हे सुधारेल, ठीक आहे. पण तिचं वर्तन सातत्याने जर चुकीचं आहे तर त्यांचं मंत्रिपद चेंज करून कितपत फायदा आहे? मला तर साफ अयोग्य वाटतं. तुम्हाला कितपत योग्य वाटतं कोण जाणे. अर्थात आपल्यापैकी कुणालाच हे योग्य वाटत नाही आहे. मला वाटतं सरकारमधल्या सरकारमधल्या सुद्धा लोकांना, मंत्र्यांना, आमदारांना हे पटत नाही आहे. पण असं का केलं जातंय आता हे देव जाणो म्हणण्यापेक्षा अजितदादा, आपले मुख्यमंत्री हेच जाणो, बाकी आता कोण जाणार. असो तर मंडळी, हा विषय बोलायचा होता आपला. मी पुन्हा एकदा सांगतो, आपलं राजकारण हा विषय नाही आहे, पण आपण समाजातला एक घटक म्हणून, कारण आपण स्टेक होल्डर आहोत. त्यांच्या जे निर्णय येतात त्याचे परिणाम हे थेट आपल्यावर होत असतात. त्याच्यामुळे स्टेक होल्डर असल्यामुळे आपल्याला ह्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे मंडळी. स्टेक होल्डर अशा नात्याने मंडळी, ते जे निर्णय घेतात, योजना घेतात, त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो आणि आपणच त्यांना त्या विधानसभेमध्ये निवडून दिलेलं असतं. त्यामुळे आपला हा अधिकार आहे हे बोलण्याचा. ठीक आहे, आता आपले चॅनल किती जण बघतायत मला माहीत नाही, किती जणांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल माहीत नाही, कारण समाजातला बहुतेक ठिकाणी यूट्यूबवर आता हेच चाललेलं आहे, हेच बोलत आहेत लोक. तर ह्याची थोडीशी म्हणतात ना, लक्ष घालावं. जर आपला व्हिडिओ जर कोण बघत असेल तर त्यांनी नक्कीच लक्ष घालावं असं मला वाटतं. असं बाकी सगळं राम भरोसे आहे म्हणा. तर मंडळी, आता जेवण खाऊन झालेलं आहे. मग अशी एका विषयावर तुमच्याशी चर्चा केली आणि आता दुसरा विषय म्हणजे आपली गाडी. आपल्या गाडीचा गावावरून आल्यापासून काय माहिती काय लयच प्रॉब्लेम आहे. आता सांगतात ती गाडीचं कॉईल खराब झाली आहे, म्हणजे क्लच ते खराब झालं आहे. तो पार्ट असतो वाइंडिंगसारखा, तो खराब झाला आहे. एक लफडी आहेत. तो पार्ट टाकायला मंडळी खूप महाग आहे. काय एकदा गाडीचं काम कळलं ना की काय ना काहीतरी काम निघतच राहतं. आता काय करणार मंडळी, हालत खराब झाली आहे. गावावरून आल्यापासून जवळजवळ तिला गाडीला जवळजवळ 4-5 हजार रुपये खर्च झाला आहे. बघू आता काय असं. तर चला मंडळी, तुर्तासरी आता काय नाही, गाडी होईल आपली बरी, पण करू. पण नाही म्हणतात ना, दिवसाचा शेवट आहे तो व्यवस्थित चांगला करायचा असतो. टेन्शनचं असतातच आयुष्यात, पण टेन्शनला तोंड देत पुढंच जायचं असतं. तर चला, तुर्तासरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्या आहे शनिवार, श्रावण महिन्यातला दुसरा शनिवार. तर चला, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.